EFTच्या माध्यमातून तणाव रिलीज करतोय. आज असाच एक अफलातून टॉपिक येणार आहे, त्या माध्यमातून आपण तणाव रिलीज करायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही टॅपिंग करून या बाबतीत तणाव किती प्रमाणात रिलीज झाला, की नाही झाला, काय रिझल्ट आहे, हा तुमचा अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. सो आजचा टॉपिक घेतलाय तो असा थोडासा अफलातून आणि हटके टॉपिक आहे. तो टॉपिक असा आहे की आज आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण वेळेत नाही केल्या किंवा आपण सूत्रबद्धपणे नाही राहिलो, डिसिप्लिन मध्ये एका लेवल पर्यंत नाही राहिलो किंवा आपण ऑर्गनाइज्ड नाही राहिलो, तर त्याचं आपल्या सिस्टीमवरती म्हणजेच आपल्या मनावरती असेल, आपल्या शरीरावरती असेल, त्याचा मोठा दबाव निर्माण होतो. आणि हा दबाव एवढा असतोय त्याच्यामुळे आपल्याला पटपट कृती करता येत नाही. तो दबाव एवढा असतो की त्याचा इम्पॅक्ट आपल्या आत्मविश्वासावरती होतो. तो दबाव एवढा असतो की त्याचा आपल्याला जलद गतीने कुठले निर्णय घेता येत नाही. हे जे आपलं अनऑर्गनाइज्ड असणं असतंय, यामध्ये प्रामुख्याने आपण 3 टॉपिक पकडू. एक पर्सनल लेवलवरती, दुसरं प्रोफेशनल लेवलवरती आणि तिसरं फायनान्शियल लेवलवरती. पर्सनल लेवलवरती ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी असतात की ज्या नंतर करायचं म्हणून बाजूला ठेवतो. कोणाशी फोनवरून बोलणं असेल, कोणाशी गप्पा मारणं असेल किंवा आपली एक स्वतंत्र एक वैयक्तिक नीड असत्या, म्हणजे आपल्या काही हॉबीज असतात, काही हॅबिट्स असतात, ते वेळेत आपल्याला त्याच्यामध्ये समाधानकारक वेळ देता येत नसेल किंवा घरच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना तेवढासा वेळ देता येत नसेल, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या दैनंदिन आयुष्यामधील एका शेड्यूलमध्ये अडकल्यामुळं या वैयक्तिक गोष्टी करायला आपल्याला वेळ नाही भेटत आणि त्यामुळं आपल्या फक्त डोक्यातच राहतं. मग तुम्हाला वाटेल त्यात काय चुकीचं आहे, राहणारच ना डोक्यात. पण सातत्यानं जर असं डोक्यात राहिलेल्या गोष्टी असतील तर त्याचा ना नकळत आपल्या मनामध्ये ना दबाव निर्माण होत असतो की हे गोष्टी केलेल्या नाही किंवा अचानक काहीतरी गोष्टी आठवलेल्या असतात. अरे आपल्याला ते किती दिवस झालं करायचंय, अजून आपण केलंच नाही, असं काहीतरी होऊन राहतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा ना कलेक्टिव्हली मनावरती दबाव निर्माण होत असतोय.